राहुल गांधी तर त्यांचे समाचार भरपूर घेतील, कारण की मोदींनी फक्त 10 वर्ष फक्त थापा मारण्याच्या अलावा दुसरं काही काम केलेलं नाही आहे. 15 लाख लोकांच्या अकाउंटमध्ये येणार होते, ते 10 वर्षात आले नाही. फक्त जुमलाबाजी केली, लोकांना दोन समाजाला एक दुसऱ्यांमध्ये संघर्ष तेढ निर्माण करून आपसमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. दुसरं 5-10 वर्षात काय काम झालं? काहीच काम झालेलं नाही आहे. आणि आमच्यासारख्या युवकांना अपेक्षा राहुल गांधीकडून आहे, कारण की राहुल गांधी हे पुढं देश जोडण्याचा प्रयत्न करतात, ते संविधान वाचवण्याचा प्रयत्न. संविधान टिकेल तर सगळे लोक टिकतील. देशात 70 वर्ष झालेले आहे, काँग्रेसनी सत्ता त्यांच्याकडे जे देश आपला जोडून ठेवला, आणि यांनी 10 वर्षामधून एवढं तोडलं की आता राहुल गांधीला 10 वर्ष जोडावंच लागेल, तरी जोडणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी रवींद्र धंगेकर आहेत, जे उमेदवार म्हणून आहेत. त्यांनी पोटनिवडणूक जिंकलेली होती आणि त्याच्यानंतर आता ते लोकसभेमध्ये खासदारकीच्या रवींद्र धंगेकर जे आहेत, जे यांनी पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी आमदारकी मिळवली होती, विजयी झाले होते आणि आता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अर्थातच आपल्याला माहिती आहे की विधानसभा आणि लोकसभेमध्ये फरक आहे. लोकसभेमध्ये काय अपेक्षा आहेत धंगेकरांकडून की ते जर खासदार झाले तर त्यांनी कशा पद्धतीने विकासात्मक काम करणं अत्यंत आवश्यक आहे? मागच्या 30 वर्षापासून रवी धंगेकर हे नगरसेवक आहे. त्यांना लोकांमधून निवडून येऊन ते एवढं इथपर्यंत आलेलं आहे आणि हा लोकांचा नेता आहे आणि लोकांनी त्यांना निवडून आलेलं आहे. आणि ते युवकांचे प्रश्न असतील, हॉस्पिटलचे प्रश्न असतील, आत्तापर्यंत रवी धंगेकरकडं कुठला पण माणूस गेला तर तो काही ना काही काम झालेलं आहे. आणि आम्ही पण त्यांच्या विधानसभेमध्ये भरपूर काम केलं. पुढं चालून रवी धंगेकर आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पण न्याय देतील असं आम्हाला वाटतं. पुढं नगरसेवकाची इलेक्शन आहे सगळे, तर आम्हाला ते मदत करतील. आम्ही त्यांना विधानसभे पण मदत केलेली आहे आणि याच्यामध्ये पण मी कसबा विधानसभेमध्ये राहतो सर. मी कसबा विधानसभेचा उपाध्यक्ष आहे पुणे शहर, तर मी त्यांना चांगलं ओळखतो आणि ते काम करतील लोकांसाठी. आत्तापर्यंत त्यांनी धनशक्तीविरुद्ध मनशक्तीविरुद्ध ही लढत राहिलेली आहे आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आम्हाला अपेक्षा हेच आहे की राहुल गांधींनी चांगला स्पीच द्यावे. आणि दुसरं असं आहे की BJPला तुम्ही सगळं बघताय की BJPने काय केलं काय नाही केलं, बरोबर. आम्हाला हेच पाहिजे. आज सगळे बेरोजगार आहेत. एक मिनिट, हे तर मी अशरफ शेख NCPचं कार्यकर्ता आहे. आम्हाला रोजगार पाहिजे आणि हे BJP आम्हाला पाहिजेच नाही. आम्हाला BJP सत्ता सोडून आमची काँग्रेसची सत्ता पाहिजे. बेरोजगारी सगळी जाणार राहुल गांधीनंतर. ह्याला आम्हाला माहिती आहे, आम्हाला तिथं भरोसा आहे त्यांच्यावरती की हे सगळे काम ते करणार आहे. मग आम्ही सगळे मिळून राहुल गांधींना मत देऊन राहुल गांधींना निवडून आणायचं आहे. आम्हाला BJP नकोच आहे. BJP काय पण चांगलं काम करतो पण नकोच आहे. आम्हाला फक्त BJP सत्ता पाहिजे नाही. आम्हाला कोणती सत्ता, आम्हाला आमचे आजचे दिवस परत पाहिजे. आमचे आजचे दिवस गेले, आम्ही विसरले. आम्हाला परत असं वाटतं की आमचे आजचे दिवस आम्हाला परत भेटे लागले म्हणून आम्ही सगळे आलोय. आम्हाला आमचे आजचे दिवस पाहिजे म्हणून आम्ही आलोय. आम्हाला BJP नव्हते. सर आम्ही आलोय सॅलिसबरी पार्क. 400 रुपये सिलेंडर होता आमचे, ते पुरे दिवस आम्हाला द्या बस. आम्हाला काही पाहिजे नाही. आम्हाला काय पाहिजे. आमच्या अपेक्षा ह्या आहेत. आम्ही का आलो तर ज्यावेळेस इंदिराजींच्या सोनियाजींच्या सभा असायच्या, आमची गरीब परिस्थिती असताना आमच्या हाताला धरून प्रत्येक सभेला न्यायची. आणि पंजाशिवाय देशाला कुठेही शांत हे मिळणार नाही, एकी मिळणार नाही. सगळ्या धर्मामध्ये समाजामध्ये त्याच्यामुळे आम्हाला राहुल गांधींचा खूप अभिमान आहे. तरुण वर्गाला आजच्या माहीत नाही आहे की त्यांच्या खानदानीने, त्यांच्या आजीने, त्यांच्या वडिलांनी जे बलिदान दिलं आहे ते जुने लोक कधी विसरले नाहीत आणि नवीन पिढीला ते कळले पाहिजे. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. राहुलजी आगामी काळामध्ये नक्की पंतप्रधान होतील आणि आमच्या पुण्यामध्ये धंगेकर निवडून आल्याशिवाय राहणार नाही. एक प्रामाणिक आणि गरीब कार्यकर्ता, सर्वसामान्यांमध्ये जाणारा तो सगळ्यांसाठी आहे म्हणून धंगेकरांची सीट 100% लागणार. तुम्ही म्हणताय की धंगेकरांची सीट 100% लागणार. धंगेकर जर खासदार झाले तर पुण्याच्या विकासासाठी धंगेकरांनी कोणकोणती कामं केली पाहिजेत, तुमच्या अपेक्षा काय? सांगताय. पहिलं पाणी. काही नाही केलं तरी चालेल, पण बेकारी आणि महागाई कमी झाली पाहिजे. आज माझं वय 65 आहे. मी सगळ्यांचा काळ पाहिलेला आहे, पण असा काळ कधीही नव्हता. खूप वाईट परिस्थिती आहे देशावर. अगोदर आपला देश महत्त्वाचा आहे, मग बाकीचं सगळं. काँग्रेस पक्षाने खोटी आश्वासनं कधीही दिली नाहीत. 1.5 लाख रुपये गोरगरिबांच्या जर खात्यामध्ये जाणार होती तर 1.5 लाख गेले नाहीत, परंतु त्यांच्या खात्यावर कर्ज झाले. आज महागाईचा सगळ्यात जास्त फटका मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेला बसते. तो काँग्रेसच्या काळात कधीच बसलेला नाही आहे.
आज धर्मनिरपेक्षता राहिलेली नाही आहे. रामाच्या नावाखाली जर मतं मागतात तर लाज वाटली पाहिजे. राम एक इतकी चांगली व्यक्ती होती की त्यांचं नावसुद्धा घेताना 100 वेळा विचार केला पाहिजे. परंतु भारतीय जनता लोकशाहीला विसरली नाही, बाबासाहेब आंबेडकर यांची घटना विसरली नाही. त्या घटनेवर हे राज्य चालतं. ही घटनाही कोणी बदलू शकत नाही. म्हणून कुणीही कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये तेढ करू शकत नाही. आणि काँग्रेसने नेहमी सर्व धर्म समभाव पाळलेला आहे, शांती मिळालेली आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे की धर्मनिरपेक्ष पक्ष या देशावरती राज्य करा. कन्याकुमारी तक आपने पदयात्रा की है और जो सरकार जो आज यहाँ पर चल रही है, भारत की सरकार पे जो प्रधानमंत्री है वो पप्पू पप्पू कह के पुकारा करते थे, लेकिन पप्पू अब उन्हें पता होना चाहिए कि पप्पू पप्पा बन गया है और इतना बड़ा पप्पा बनने वाला है वो कि वो आपके भी साथ आपके बराबरी से चलने वाला, आपके बराबर से भी ज़्यादा चलने वाला है और लोग उसकी तारीफ़ों के फूल बांध रहे हैं। मगर आज जो देश की परिस्थिति है, देश की परिस्थिति ऐसी है, मुझे एक बात याद आती है कि नौकरी का ठिकाना नहीं है, गरीब परेशान है, रोज़गार के लिए परेशान है और जो है ना रोज़गार के लिए परेशान है। पढ़ा लिखा आदमी, हमको अभी डॉक्टर बनाना ही है अपने बच्चों को, हमारे बच्चों को शिक्षण देना, हमारे बच्चों को डॉक्टर बना रहा है, किसी को इंजीनियर बनाया, हर किसी का सपना अधूरा है और हमारे यहाँ हर सपने को लेकर के हर आदमी जी रहा है। मगर यहाँ पर जो झूठ की जो बातें चल रही है वो हमारे लिए ठीक नहीं है, क्योंकि हमें परिवार चलाना है। हमारे लिए जो है ना, हमें जो परिवार चलाना है और हम परिवार को आगे बढ़ाना चाहते हैं, बच्चों को पढ़ाना चाहते हैं। न सिर्फ मस्जिद का मसला हो या मंदिर का मसला हो, ये तो हमारा धर्म है। हर किसी को अपना धर्म यहाँ पर करने का और जीने का हक है, हर किसी के धर्म पे अपने को चलने का अधिकार है, हर किसी को बोलने का स्वतंत्र है। मगर तो ये स्वतंत्र हमसे जब छीना जाएगा तो निश्चित हमारे मन के अंदर में ये भावना आएगी कि ये चीज़ गलत है, हर किसी के मन में ये भावना आएगी। तो मुझे इस बात पर एक कविता याद आ रही, मेरी खुद की कविता है कि मैं ये सोचकर परेशान हूँ कि कोई अकेला दूर नहीं कर सकता इस महंगाई को। ज़िंदगी अब गरीबों की वीरान हो गई है। दाल महंगी, तेल महंगी, चीनी महंगी, गैस महंगी, पेट्रोल महंगी, ये सोचकर गरीबी भी परेशान हो गई है, साथ में सोच मेरी भी नाकाम हो गई है। जवार मक्का बाजरा से सब शराब बनाएंगे, जवार मक्का बाजरा से सब शराब बनाएंगे, ये क्या खाक गरीबों की गरीबी हटाएंगे? गरीबी दूर भगाएंगे। पिछले कई वर्षों से मेरे पढ़ाई में ये बात आती है, मगर गरीबी है कि आस लगाए रहती है। अब तो ज़मीन से उठकर चांद पर घर बसाने का इरादा है, मेरा प्रश्न है उन लोगों से, क्या गरीब को भी वहाँ ले जाने का इरादा है? जवार मक्का बाजरा से बनती हुई शराब को रुकवाएंगे, दाल चीनी तेल गैस प्याज के भाव पेट्रोल के भाव कम कराएंगे, फिर हम सब मिल करके भरपेट खाएंगे, फिर सब चांद पर जाएंगे। मैं अकेला सोचकर परेशान हूँ कि कोई अकेला दूर नहीं कर सकता इस महंगाई को। ज़िंदगी अब गरीबों की वीरान हो गई है। यहाँ पर मुझे आपने बोलने का मौका दिया और मुझे अपने मनोगत व्यक्त करने का मौका दिया, तो मुझे ऐसा लगता है कि मुझे एक शेर याद आ रहा है मेरा, कि यहाँ पर जो है ना, हमने टकरा कर तूफ़ान से मौजों को बिखरते देखा है, फ़क्र ना करे इंसान, वक्त की चपेट में मैंने सुरमाओं को उतरते देखा है, ना रहे उसकी बंदगी से दूर, उसके सब्र के बाद मैंने पत्थर को पिघलते देखा है। धन्यवाद, शुक्रिया। आज देशातील जनता बेरोजगारीने त्रासलेली आहे. आज महागाई इतकी वाढलेली आहे की सामान्य माणसाला घर चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे. जर तुम्ही देशाची अवस्था पाहिली तर देशाच्या संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे आणि तेही 2 उद्योगपतींच्या मार्फत केंद्रीकरण केलं जाते. जागतिक लेवलला जर तुम्ही पाहिलं, जागतिक अहवाल आला होता ज्यामध्ये आपण नेपाळ आणि बांगलादेशच्याही मागं आहोत, जिथं देशाच्या संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि आर्थिक विषमता वाढलेली आहे देशाची. आणि आर्थिक विषमतेच्या इंडेक्समध्ये आपण नेपाळ आणि बांगलादेशच्या सुद्धा मागे आहोत. तर राहुल गांधींनी जे भारतमध्ये पदयात्रा केली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, त्यामध्ये त्यांनी अत्यंत जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलेले आहे त्याला ही जनता प्रतिसाद देत आहेत. आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत मोदी सरकारचं ही जनता त्यांचं राज्य उखडून काढेल आणि काँग्रेसचं राज्य पुन्हा प्रस्थापित करेल. की महागाई हे ते, आणि आम्हाला मोदी सरकार नको आहे, आम्हाला भारत सरकार हवे, जे भारताचा विचार करणारं सरकार पाहिजे, गोरगरिबांचा विचार करणारं सरकार हवं आहे.
फक्त एका व्यक्तीचं किंवा उद्योगपतीचं असं सरकार नाही पाहिजे आणि हुकुमशाही नाही. आज जे वातावरण आहे, मी आज बोलतो, मला माहीत नाही उद्या माझ्यावर काय कारवाई होईल. हे जे आपल्या जनतेच्या मनात रोष आहे, ही जनता आज इथं येऊन स्वयंस्फूर्तीनं ही जनता आलेली आहे, कुणी घेऊन आलेलं नाही आहे. कारण जनतेला माहीत आहे पेट्रोल गॅस हे म्हणतात की उज्ज्वला योजना, पण उज्ज्वला योजना दिली तुम्ही, पण ती किती घरात चालू आहे ह्याचा सर्वे करा म्हणा एकदा. त्या गॅस घ्यायला पैसे नाही आहेत त्यांच्याकडे. मुलांना शाळेचे ह्याने काय हाल केले, शाळेत शिकवायला शिक्षक नाही आहेत. ह्यांचं काय आहे, शिकलं नाही पाहिजे म्हणजे कसं, अडाणी वर्ग राहिला तर ह्यांचं म्हणेल ते ऐका. शिकला, प्रश्न विचारला की त्यांना नाही जमत. प्रश्न विचारणारे म्हणजे देशविरोधी. असं कसं असतं का? भारत देश 1947ला स्वतंत्र झाला, पण काही लोक समजतात की 2014ला स्वतंत्र झाला. हे कुठलं न्याय आहे? भारत देशामध्ये 1947 ते 2014पर्यंत काही नव्हतं. आपण हे जे शाळेचं ग्राउंड आहे, ही शाळेची स्थापना पण 2014च्या नंतर झाली का आधी झाली, हे पण विचारलं पाहिजे ना. 2014च्या नंतर आपल्या पुण्याचं एअरपोर्ट म्हणतं आम्ही बदल, अहो पण ते जुनं एअरपोर्ट आहे, त्याचं फक्त तुम्ही रंगरंगोटी केली का तुमच्या ह्याच्यात आली का? नाही आहे ना. हे जनतेला कळून समजलेलं आहे. जनता मतदान रूपी 7 म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला काही ठिकाणी आहे आणि 13 तारखेला आहे. ह्या 2 दिवसामध्ये जनता वोटिंग करून त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे आणि इंडिया फ्रंट हे +300 जागा निवडून येणार आहे, ही मी तुम्हाला आजच लिहून देतो आणि माझी गॅरंटी आहे. ह्या जनतेच्या ह्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे, इंडिया फ्रंट 300+ येणार. आणि राहुल गांधी, आम्ही पुणे लोकसभा मतदारसंघ दंगेकरच. काय अपेक्षा दंगेकर हे गोरगरीब जनतेचे कैवारी आहेत आणि ते रात्रंदिवस गोरगरीब जनते अवेलेबल आहेत. तुम्ही आताच नाही, ते नगरसेवक होते त्यापासून, आणि त्यांनी कसब्यामध्ये इतिहास घडवलेला आहे की त्यांचा बाले किल्ला त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे. ते फक्त त्यांच्या आम जनतेच्या जोरावरच, आणि पुणे लोकसभा ही जनतेच्या जोरावरच ते 100% निवडून येणार आहेत. सरकार 10 वर्ष जी काही त्यांनी विकास कामं केली आहेत, त्याच्या जोरावरती त्यांनी ह्या निवडणुकीला सामोरं जावं. उठसूट त्यांनी गांधी घराण्याला शिव्या देऊ नयेत. राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा पाणउतारा करू नये. युवकांना बेरोजगार दिला नाही त्याच्याबद्दल बोलावं, महागाईबद्दल बोलावं. काही नाही सुचलं की हिंदू मुसलमानाचा मुद्दा आणू नये, काही नाही सुचलं तर भारत पाकिस्तान ते मध्ये त्यांनी आणू नये. अजून त्याच्यात त्यांनी श्रीरामाची भर घालू नये. केलेल्या विकास कामावर मतं मागावीत आणि 400 पार करून दाखवावं. ह्याच्या पलीकडे त्यांनी बोलू नये. आजही त्यांच्या एकाही भाषणात ते विकास कामांबद्दल बोलत नाहीत. उठसूट फक्त मुसलमान, हिंदू, भारत पाकिस्तान आणि गांधी घराण्यांना शिव्या देणं हा एकच उद्योग रात्रंदिवस चालू आहे त्यांचा. मला वाटतं त्यांनी एवढं बंद करावं, हीच आमची सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. मी स्वतः हिंदू आहे, पण ह्या हिंदुत्वाला विरोध आहे. आणि हे दंगे साहेब जे आहेत ना, ते आमच्याच एरियामधले, म्हणजे माझ्या याच्यामधलेच, वार्डमधलेच आहेत. म्हणजे माझ्या सासऱ्याला रॉकेलचे लायसन होते, ती दिली होती कुणी, आपल्या इंदिरा गांधीने. काय त्याच्यावर सही त्यांची आहे. पण आता सध्याला हे मोदी सरकार आल्यापासून ते रॉकेलचे लायसन बंद झालेले. आता मला आहेत 4 मुलं. माझ्या आईबापांनी मला रॉकेलची गाडी आहे, 12 एकर जमीन आहे म्हणून तर मला माझ्या लग्न करून दिलं होतं. त्याच्यामध्ये माझे मालक बी वारले, सासरा वारला. मी कलेक्टर ऑफिसला गेले, त्यांना विचारलं, मी म्हणलं ही लायसन आहे, म्हणलं माझे काय करायचं, तर ही मोदी सरकारने बंद केलेली. मग आता आम्ही गोरगरिबांनी काय खायचं? मग मी म्हणलं आता सध्याला बंद आहे रॉकेलची गाडी, तर मग मला शासनामध्ये मला काम लावा. माझं मुलगा बारकं आहे, तरी नाही होत म्हणले. मी शेवटला त्यांना बोलले, म्हणलं माझं जर म्हणलं तुम्ही नाही काम करत तर म्हणलं मी 4 मुलं घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन येतात, मी अंगावर घेते वतून, तरी माझी लायसन काय चालू नाही झाली. बोलतात सस्ताई केली, पण काही बी बायकांसाठी सस्ताई केली नाही. गॅस महाग, गॅस स्वस्त केला तर डाळ महाग, डाळ स्वस्त केली तर तेल महाग. काही बी त्यांनी आमच्यासाठी महिलांसाठी केलेलं नाही आहे. आम्हाला गॅस स्वस्ताई पाहिजे. आणि आता ह्या टायमाला मोदी सरकार आलंच नाही पाहिजे, पंजाच आला पाहिजे निवडून, काँग्रेसच आली पाहिजे. काँग्रेसलाच वोट करा.